ज्यांचं चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रप्रमाणे शांत, शुद्ध, शीतल, पावन आणि पवित्र होतं, असे देव आणि मनुष्य प्राण्यांची शास्ता जगतवंदनीय महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आणि प्रत्येक माणसाला आपल्या भौतिक आणि आध्यात्मिक दुःखातून दुःखमुक्त बनण्याचं काम करणारा भगवंताचा उपदेशी गेल्या 2568 वर्षापासून प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा पूजनीय भिक्खू संघ, दीन दलित शोषित पीडित समाजाचे उद्धार करते, दीनदुबळा समाजाचे कैवारी, कोटी कोटीचे जनतेचे उद्धारक, ज्यांनी प्रत्येक माणसाला 56 साली बौद्ध धम्माचा स्वीकार करून मानवतेचा पुरस्कार केला, एका जकडलेल्या कोंडलेल्या अंधकारात मुक्त करून त्याच अंधकारामध्ये असा एक भव्य प्रकाश उत्पन्न केला, जेणेकरून संपूर्ण अंधकार नष्ट झाला आणि प्रकाशा उगम झाला, असे विश्वभूषण विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपिता परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम यांना त्रिवार अभिवादन. आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व भिक्खू संघ, माझे गुरुवर्य वदंत आनंद देव आग्रा, त्याचबरोबर चंद्रमुनी महाथेरो आणि भिक्खू संघ यांनाही या ठिकाणी त्रिवार वंदन. भिक्खुनी संघ, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज राजरत्नजी आंबेडकर यांच्या धम्म कार्याला माझ्या शुभेच्छा. त्यांचंही या ठिकाणी या धम्म परिषदेचे आयोजक भदंत राजरत्नजी डॉक्टर राजरत्न महाथेरो भंतीजी, खरंच खूप आनंद झाला की जे वातावरण मी या ठिकाणी बघतोय, आणि या वातावरणापेक्षा जास्त महत्त्वाचं मला या ठिकाणी वाटलं की जी चिमुकली, लक्षात घ्या, कुंभार माती ओली असताना त्या मातीला आकार देऊ शकतो, त्या मातीचं ज्या पद्धतीने भांडं तयार करायचं त्या पद्धतीने तो करू शकतो. कुठपर्यंत? जोपर्यंत त्या मातीला ओलावा आहे. पण ते मातीचं भांडं तयार झालं आणि झाल्यानंतर त्याला सुकवलं, आणि सुकवल्यानंतर त्याला डिझाईन तयार करतो, विविध प्रकारचं त्याचं आकर्षण तयार करतो, आणि आकर्षण तयार केल्यानंतर ती डिझाईन बघून, ते सौंदर्य बघून आपण ते भांडं खरेदी करतो, बरोबर. पण ते भांडं तयार झालं आणि फुटलं तर त्या भांड्याला घडवणं अशक्य आहे. म्हणून म्हणतात की लहानपणी आपण मुलांना ज्या संस्कारामध्ये घडवतो, जे संस्कार आपण त्या मुलाला देतो त्या संस्कारामध्ये मुलं घडत असतात. उदाहरणार्थ, बाळ गर्भात असतं, काही लोक डोहाळजेवण म्हणतात 7व्या महिन्यामध्ये की बाबा म्हणजे एक स्त्री, एक माता गर्भवती आणि डोहाळजेवण ठेवायला पाहिजे. तो पहिला संस्कार, त्याला गर्भमंगल विधी म्हटला गेलेला आहे. कारण 7 महिन्याच्या त्या जी महिला प्रेग्नंट असते त्यावेळेस त्या बाळाची रचना तयार झालेली असते, आणि जेव्हा तो पहिला शब्द पडतो बुद्धाचा, तत्वज्ञानाचा, बाबासाहेबांच्या विचारप्रणालीचा, त्यावेळेस तो नक्कीच बुद्धिमान, गुणवान, नीतिवान घडतो. आणि म्हटल्याप्रमाणे भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते, तलवारीचे तयाचे न्यारेच लोक असते. बाळा तू घडलीस, आज घडलीस तू. 5 घडले की नाही तो नंतरचा विषय, पण तू घडलीस म्हणजे नक्कीच बाबासाहेबांची जी महान क्रांती होती की या देशाला बौद्धमय करण्याचा संकल्प होता, धर्मांतरित करायला लावायचं का? आज आम्ही स्वाभिमानाने म्हणतो आम्ही बौद्ध आहोत, पण खरोखर मनाने जर आपण तपासलं तर आम्ही बौद्ध आहोत का? जर आम्ही बौद्ध आहोत तर मग बाबासाहेबांनी 56 साली बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बौद्ध वेगळा आणि धम्म वेगळा, लक्षात द्या. बौद्ध वेगळा आणि धम्म वेगळा आहे. हे कोणी सांगितलं का? विचारलं का? जर विचारलंच नाही तर आम्हाला कळणार नाही. म्हणून आपण चाणक्यपणे विचारणं गरजेचं आहे की बुद्ध काय आहे आणि बौद्ध काय आहे. इथे माझ्यापेक्षाही जास्त विद्वान लोक आहेत, अभ्यासक आहेत. आम्ही साधारणपणे धम्माच्या वातावरणामध्ये काम करणारे लोक असतात, त्यांना विचारलं बुद्ध काय आहे. सामान्य लोकांना विचारलं बुद्ध काय आहे. बुद्ध म्हणजे ज्ञान, ज्ञान सर्वच आहे. बुद्ध या मार्गाने तुम्हाला चालायचं म्हणजे बाबासाहेबांना सांगितल्यामुळे आम्ही काय करतोय? फॉलो करतो. काय करतोय? मग आपण कोण आहोत? बौद्ध आहोत का? तर बाबासाहेबांना हा धर्माच्या विरोधात बाबासाहेब होते, कारण धर्मामध्ये काय होता?
कर्मकांड, अंधश्रद्धा, अंधविश्वास, रूढी, परंपरा, चालीरीती अशा अनेक गोष्टी भरलेला धर्म होता. या धर्माच्या विरुद्ध संगत धम्म. आणि हा बौद्ध म्हणजे काय? बौद्ध म्हणजे विचाराचा प्रवाह. कुठला प्रवाह? जो रागात मुक्त आहे, जो द्वेषात मुक्त आहे, जो अहंकारात मुक्त आहे, ज्याला भविष्य काळात घडणाऱ्या लोकांच्या जीवनाचा इतिहास कसा बदलेल या विचाराने जीवन सुलभ करतो. आपण आहोत का? नाही आहे. म्हणजे आज 68 वर्ष झाले. 68 वर्षामध्ये आपली गर्दी आहे. इथे खरं सांगा प्रामाणिकपणे बाबासाहेबांच्या अस्मितेला जागृत ठेवून आमचे म्हणजे बाबासाहेबांचे वंशज माननीय राजरत्नजी आंबेडकर खूप चांगलं काम करतात. खरोखर त्यांनी जे काम हाती घेतलेलं आहे ते खूप मोठं काम आहे. इंटरनॅशनल बुद्धिस्ट वर्ल्ड म्हणजे या देशाला जो बाबासाहेबांचा संकल्प होता बौद्धमय करण्याचा, ते संकल्प ते साकार करायचा प्रयत्न करतात. मग त्यांना साकार करण्यासाठी आपण किती प्रयत्न केलेले आहेत किंवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही म्हणतो की भीमा तुझ्या रक्ताचे 5 लोक नंतरचा विषय, पण भीमराजची बेटी बरोबर. काही लोक म्हणतात की तुझ्या रक्तातला भीमराव पाहिजे, पण माझ्या रक्तात तरी भीमा आहे का? तुझ्या रक्तातला पाहिजे ना, माझ्या रक्तात आहे का? जर आहे कुठं आहे? फक्त बोलण्यापुरता आहे. विचारात आहे का? कृतीमध्ये आहे का? कामामध्ये आहे का? या सर्व गोष्टीची पारख करण्यासाठी आपण पहिली गोष्ट, जसं मोमेडन समाज आहे, लहान मुलाला जर विचारलं बाळा नमाज काय आहे, तो सांगतो आपल्याला नमाज काय.